होय, 50,000ची शॉपिंग मी नवरोबाच्या बड्डेला सरप्राईजच्या नावाखाली केली. पण ते सगळे लक्झरी गिफ्ट फिके पडतील असं काहीतरी गिफ्ट मी त्याला बड्डेच्या शेवटी दिलं. काय ते पुढे सांगते. ऑफिस आणि शॉपिंग आवरून घरी जाईपर्यंत दिवस संपला होता. पण खऱ्या पिक्चर तो अभी बाकी था. ऑटोमध्ये बसून घरी जातानाही हॉटेलमधल्या डेकोरेटरशी कोऑर्डिनेट करणे का मेरा काम चालू था. बड्डेला इन्व्हाइट केलेल्या अर्ध्या लोकांनी आधीच दांडी मारली होती. मग उरलेले आम्ही सगळे कृष्णासाठी फक्त जेवायला आणि आमच्यासाठी सेलिब्रेशनसाठी हॉटेलला जाऊन पोचलो. आता माझा नवरा अगदी आश्चर्यचकित होऊन वेडा होईल, थक्क होऊन डोळ्यात पाणी येईल असं काही मी एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि तसंच झालं. मग काय रीतीप्रमाणे सगळ्यांनी औक्षण केलं, केक कापला आणि सगळ्यांनी जेवणावर अटॅक केला. खरी मजा मात्र अध्यायची होती. मस्त फिश टँकमधले मासे बघितले, डॅडूला हाताने भरवलं, डेकोरेशनमधले फुगे ढापले आणि काकाच्या खांद्यावर बसून आम्ही घरी परत आलो. घरी येऊन गिफ्टची देवाणघेवाण झाली, पण यातल्या कुठल्याच वस्तूने माझ्या नवऱ्याच्या हृदयातली तार काही हल्ली नाही. पण गेले काही दिवस मी एका सिक्रेट व्हिडिओवर काम करत होते. तो व्हिडिओ जेव्हा त्याला दाखवला तेव्हा मात्र बिचाऱ्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणीच यायला लागलं. चला, तुम्हालाही त्या व्हिडिओचा काही पार्ट दाखवते आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा. Happy birthday to you, Raji. Happy birthday to you, Raji. Happy birthday to you. हॅपी बर्थडे कृष्णा. आपल्याला 30व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व इच्छा पूर्ण